नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललेलो आहोत रानामध्ये. तर जिकडे आमची थोडी काजूची झाडं आहेत आणि मागे मी आंब्याला बट मारल्या होत्या, म्हणजे खुंटी मारल्या होत्या. तर त्यातील काही जगल्या होत्या. तर त्यातील काही दिवसांनी त्यातील काही खुंट्या होत्या त्या आणखी त्यातील मेल्या आणि त्यातील फक्त आता एकच राहिलेली आहे. तर मागे जाऊन मी ते झाडसुद्धा तोडलं होतं आणि आजूबाजूला सर्व करवंदीच्या जाळी होत्या, तर त्यासुद्धा साफ केल्या होत्या. आता पुन्हा जाऊन बघूया आपण ते झाड किती वाढलं आहे ते, आणि बघूया काजूंवरती काजू वगैरे भेटले तर. ॲक्च्युली इकडे आम्ही काजूची झाडं लावलेली आहेत. मात्र ती काजूची झाडं कशी आहेत माहिती आहे का, अशी जंगलामध्ये इतरसुद्धा झाडं खूप आहेत. त्यामुळे ती काजूची झाडं कमी, मात्र इतरच झाडं जास्त. त्यामुळे काजूची झाडं कुठे दिसतच नाहीत, अशी परिस्थिती आहे. हे बघा अशी. आता इकडे पण काही ह्या जमिनीमध्ये ज्या लोकांची ही जमीन आहे ना, त्यांनी पण लावलेले आहे. मात्र काजू कमी आणि इतर झाडं बघा किती दिसतात, माझ्या मागे दिसतात की नाही. तर अशी परिस्थिती आहे. बाबा आहेत सोबत माझ्यासोबत, त्यांना रस्ता माहिती नाही पडायचा, नाहीतर ते जायचे सरळ तिकडे वरती. थांबूया. ए भाई भाई, आवाज पण जात नाही. तेव्हा तिकडे आहेत, येत आहेत. आले, बरोबर आले. ते बघा दूर दिसत आहेत. तर आता जिथे आलो आहे तर ही दुसऱ्यांची जागा आहे, त्यांचे काजू आहेत. हे बघा इकडे काजूची झाडं त्यांची आहेत, बरीच आहेत इकडे काजूची झाडं. हे बघा अशी, पण काजू नाही आहेत त्यांच्यावरती, काहीच नाही दिसत, एक बी दिसत नाही. हे महाबदी, आमच्या गावातील महाबदी दादा आहेत, त्यांचे आहेत. या बांधाच्या वरती आमची जागा, या बांधाच्या वरती. तर आता आलो आहे आमच्या जमिनीमध्ये. हे बघा ही अशी काही काजूची झाडं आहेत, पण काजू नाहीत त्याच्यावरती. हे बघा इतर झाडं भरपूर त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या झाडांना जोर भेटत नाही. हे बघा चिंचलीची वगैरे झाडं. या रानामध्ये ना बेकर आहे. हे बघा बेकर खूप आहेत, हरिण. काय आहेत काजू का, आताशे मोहरत आहेत. आता मोहर आहे, एप्रिलमध्ये होतील बिया. आता सकाळची येताना बरीच माणसं भेटली आम्हाला. तर प्रत्येकजण आपापल्या झाडांखाली झाडं बघायला आली होती, पण काजू काहीच नाही भेटले. यावर्षी काजू आंबे मोहरले भरपूर, परंतु त्यापासून उत्पन्न काही नाही आहे. तर मी पावसामध्ये ना आंब्याची झाडं रोपं लावली होती. तर हे बघा त्यातलं रोप बघा कसं झालं आहे, बऱ्यापैकी हे मोठं झालं आहे आंब्याचं, मस्त. आता याला मोठं झाला ना, यावर्षी जर हा राहिला मग पुढल्या वर्षी आपण याला खुंटी मारू. ही आहे ना सालिंदर, अशी त्याला फोडून खाते. काजू दिसत आहेत का, इकडे तिथे काजू आहे, तिथे पुन्हा पुढं इथे पण काजू आहे. इकडे बघा इकडे काजू आहेत. परंतु आता आहे ना आम्ही या जमिनीमध्ये सफाई करत नाही, त्यामुळे इतर झाडं करवंदी वगैरे खूप वाढतात. आई होती तेव्हा रेग्युलर दरवर्षी साफ करायची, त्यामुळे इकडे जेवढे काजू आहेत ना ते बऱ्यापैकी साफ असायचे आणि त्यामुळे मग काजू काढायला इझी व्हायचं. परंतु आता इकडे आम्ही लक्षच देत नाही जास्त, फक्त बस काजू झाले की यायचं आणि काय भेटतील तर. तसे काही काजू भेटत नसतात है ना. ते बघा तिकडे त्या काजूवरती पण भरपूर बिया भेटायच्या, पण पूर्ण करवंदीच्या जाळीने वेढलेला आहे तो. अशी काहीशी परिस्थिती आहे आता. हे बघा कधी लागलं ना माहितीच नाही. आता थोडं दुखायला लागलं आणि हाताकडे बघितलं तर लाल झालेला, आणि आता थोडंसं दुखतंय. कधी लागलं तेव्हा दुखत नाही होतं, आता दुखायला लागलं. 2 बोटांच्या मध्ये बहुतेक काटा लागला, पण मी काम करत होतो त्यामुळे लक्ष नाही, आणि नंतर हाताकडे बघितलं तर अगदी लाल लाल झाले. चला भाई या. पूर्वीच्या काळी आहे ना इकडे नाचणी असायची आमची. आम्ही लहान असताना इकडे आईबरोबर आलेलो आहोत, तर इकडे पूर्ण नाचणी असायची
आणि इथे कुठेतरी ना बांधामध्ये मिरच्या करायची आहे एक बांधामध्ये. तर मला आठवतं या एवढ्याच कुठेतरी परिसरामध्ये तर आईसोबत मी यायचं. नाचणी पूर्ण असायची या परिसरामध्ये, इकडे पूर्ण नाचणी असायची. पण आता बघा कसं जंगल झालं आहे, झाडं मोठी मोठी वाढलीत. तेव्हा पूर्ण खुलं होतं. ही झाडं किंजलीची वगैरे एवढी झाडं नसायची. किंजल करवंद सर्व वाढले. भाई बघा किती साफ करतायत. मी लहान असताना जेव्हा यायचो ना तर तेव्हा जास्त मी पॉय शोधायला म्हणजे मधाचे पोळं असतं ना झाडामध्ये ते शोधायला आलो की इकडे कुठल्या ना कुठल्या तरी खिंजरीमध्ये एखादा तरी भेटायचंच, मग ते काढायचं. माझं हेच काम असायचं जास्त. आणि आता ना पूर्वीसारखी पॉय भेटत नाहीत, खूप कमी झालं. म्हणजे आता आपण जर गेलो ना दिवसभर शोधला तरी या भेटणार नाही अशी परिस्थिती. तेव्हा मात्र खूप असायची. कुठेही एखादं झाड पोकळ असेल ना त्या झाडामध्ये असलंच पाहिजे. पण आता सगळी परिस्थिती चेंज झाली. तर आता फायनली पोचलो आहे आपण रायवल आंब्याला, हापूस आंब्याची जिथे बट मारलेली तिथे. तर त्याची आता परिस्थिती बघा काय आहे. खूप दिवस आलेलो नाही ना, त्यामुळे बघा हे बघा हे जे बट मारलेली ते झाड आहे हे बघा अशा प्रकारे वाढलं आहे. आणि हे जो आंबा होता त्यालासुद्धा फुटवा आलेला आहे. तर आपल्याला तो काढावा लागेल. आता काढल्याच्यानंतर जर साफ केल्याच्या नंतरला तुम्हाला दाखवतो. हे बघा बनवायची का चटणी लाल मुंग्यांची. छत्तीसगडमध्ये याची चटणी बनवतात. भाई आज तुम्ही काय पूर्ण धाकळा झाडा बहुतेक साफ करणार आहात. भाई एकदम त्यांची कोयती चालूच आहे. तर बघा आजूबाजूने त्याला सर्व तर साफ केलं आहे. आणि त्याला जे आलेला फुटवा आहे बघा, हे सर्व फुटवा आहे ना वरचा तो काढून टाकलेला आहे. हे बाजूला जे किंजल आहे ना त्याला हे झाड घाबरणार, त्यामुळे तिला तोडलं पाहिजे. हे बघा आता पूर्ण तिला ओपन केलेलं आहे. बाजूबाजूला सर्व झाडं होती ती तोडून टाकली. मस्त आता झालं आहे, खुलं मैदान करून टाकलं. 5 वर्षांना आंबे द्यायला लागतील. इकडे कसं पाण्याची व्यवस्था नाही आहे, नाहीतर इथं जागा बरीच आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी झाडांना थोडंसं प्रॉब्लेम येतो, त्यामुळे इकडे काय लागवड करता येत नाही. वरती डोंगरावरती जागा आहे, अशी परिस्थिती आहे. केलं ना तर होऊ शकतं, सगळं काय होऊ शकतं, पण करायला पाहिजे. आता करवंदींच्या जाळींवरती ना कितीतरी करवंद अशी झालेली आहेत. हे बघा या झाडाला पण ना आपण मारलेली आंब्याच्या झाडाला बट, हे बघा पण ते मरून गेली. जगली होती नंतरला मग डुकराने त्याला हे केलं, घासून जातो. बघा डुकर आहे ना, हे बघा डुकराचे सुले वगैरे लागलेले आहेत. हे आहेत ना डुकराचे सुले, त्यामुळे त्यांनी हिला हलवलं, त्यामुळे मग ती जगली नाही. इकडे ना पूर्ण अशा घनदाट अशा जाळी आहेत, मोठमोठ्या दगड आहेत. तेव्हा तिकडे दिसतात मोठमोठ्या दगड आहेत. आतमध्ये जवळ गेलो होतं इकडे वाघ डुक्कर मोठ्या प्रमाणात म्हणजे असतात. वाघ म्हणजे बिबट्या. वा 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 कोकणातील आहेत त्यांना माहिती असेलच, परंतु कोकणाच्या बाहेर जे असतील त्यांना एखाद्या वेळी हे माहिती नसेल. तर आमच्याकडे ज्या जागेमध्ये आपण येतो तर त्या जागेचा राखणदार असतो आहे ना बाई. तर त्या राखणदारला काहीतरी असं द्यावं लागतं दरवर्षी. जर आपण त्या जागेमध्ये येत असतो तर मग आपल्याला एक मनातून ती म्हणजे अशी भीती वाटत नाही. आपण तिथे आलो तर एक आपल्याला एक मनातूनच एक असा धीर वाटतो. आणि ती एक आमच्याकडे रीतिरिवाज आहे, तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. जिकडे आपली जमीन असेल तर तिकडे त्या जमिनीच्या राखणदाराला काही म्हणजे देणं म्हणजेच काय असतं ते नारळ असतं, तेच आता आम्ही घेऊन आलेलो आहोत सोबत. तर बाबा इकडे बघा देत आहेत.
गुल फनगुली असते. फुलफुली, काजळ, कोको, हळद, पिंजर. हे बघा असं काहीसं असतं आणि नारळ आहे. भाई तुझ्या पाठवर सरणार आहे वरदान मानाय सोला वगैरे ज्यांना करते बाप जो भेळवा तुपाचा पार होला तुला सुमरान करताय आणि पाकाड कर वा पंच महाभूतांना साक्षी ठेवून तुझा सुमरान करताय दुपारचा पार झालेला आहे. आई माझ्या माऊली इथे ज्या लाकडा सड्यावर म्हणून काजूची लागवड केली आहे, पण इथे साफसफाई नसल्यामुळे ते काजू काही येत नाही. पण काही मग असेल तुझ्या तुला माहिती आहे, पण बाहेर नाही ठेवायला. प्रत्येक वर्षी तुला काजल कोकण नारळ देतो. काही याच्या नसतील दूरपार करून जाणार मार्केट तू बसलेले आहेत माझ्या माऊली. आणि हा वर्षाचा तुला काजल कोकण नारळ देत आहेत. पण सोन्याचा थोडा मान्य करून घे. आणि कोणी आमच्या घरातली माणसं इकडे या पाकर गरबा येते देते त्यांना सुखाची सांभाळशील आणि काही गुन्हा असेल दूरपार करणारी माऊली तुला कधी पण येते काजूवरती रोगराई सगळी दूरपार करते. तर अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या जमिनीमध्ये जेव्हा जातो तेव्हा अशा प्रकारे काजल कुकू आणि नारळ असं देत असतो. तर त्यामुळे एक मनामध्ये एक धीर वाटतो. त्या जमिनीमध्ये गेलो तर आपल्याला म्हणजे असंच साकडं घातलं जातं की आपल्याला कोणतीही दुखापत होऊ नये. जे पण काही काम करू, जी झाडं आहेत त्यांना बहर येऊ दे, हेच मागणं मग त्याला साकडं घातलं जातं राखणदाराला. तर अशा प्रकारे दरवर्षी दिलं जातं. तर आता आम्ही दिलेलं आहे. गोड अगदी साखरेसारखी मध, फुलातील मध आहे ना अगदी साखरेसारखी होती. रानात आल्यावरती असं मी बऱ्याचदा खात असतो. तर मंडळी अशा प्रकारे आज हा जंगलातला फेरफटका आलो होतं. ॲक्च्युली ती जी खुंटी आहे ना तिलाच व्यवस्थित करण्यासाठी. तर तिला सर्व आजूबाजूची झाडं तोडली आणि काजू अजून काय मोहरत आहेत. काजू मिळतील पण एप्रिलमध्ये अजून टाईम आहे. एप्रिलमध्ये यावं लागेल. तर असे काहीसा हा परिसर आहे. पूर्वी इकडे खूप म्हणजे नाचणी असायची. 20 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी इकडे पूर्ण नाचणी असायची. तेव्हा गावाकडे भरपूर लोक होती. तेव्हा मग बरीच सारी लोक नाचणी डोंगरावरती अशी नाचणी वरी करायची. तर चला मंडळी असेच भेटणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर आता माझी तब्येतसुद्धा बऱ्यापैकी बरी झालेली आहे. अजून थोडासा खोकळा आहे तर तो पण होईल आता 1-2 दिवसात बरं. तर चला भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.